नमस्कार, जय महाराष्ट्र। तर पुन्हा एकदा मी आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन माहिती घेऊन आले आहे तुमच्यासाठी। नवीन वेगळी एक अपडेट आहे, तर ते आपण जाणून घेऊया। तर जसं की आपल्याला माहिती आहे, आपल्या शरीराची काळजी घेणे किती महत्त्वाचे आहे। आपल्या हाडं मजबूत पाहिजेत किंवा आपल्या शरीराला कॅल्शियमची किती गरज पडते हे सगळ्यांना माहितीच आहे। तर त्याबद्दल मी आज माहिती सांगणार आहे की आपण कॅल्शियम घेण्यासाठी काय करतो, दुधाचं सेवन करतो। तर दुधापेक्षाही 10 पट कॅल्शियम असलेले 3 पदार्थ स्वस्तही आणि पौष्टिकही असं आहेत आणि ते आयुर्वेदिक तज्ज्ञही सांगतात की बळकट हाडांसाठी ह्या 3 गोष्टींचं सेवन तुम्ही केलं पाहिजे। खूप महत्त्वाच्या आहेत आजकाल शरीर नीट ठेवण्यासाठी। तर त्या 3 गोष्टी काय आहेत हे आपण जाणून घेऊयात कॅल्शियम वाढवण्यासाठी। तर असं तज्ज्ञांनीही सल्ला दिला आहे तसा की कॅल्शियम एक असा घटक आहे ज्याच्यामुळे फक्त दात मजबूत होत नाहीत, तर मांसपेशी आणि नसांचे कामकाजही चांगले होते। त्यामुळे त्या 3 गोष्टी आपण पाहूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तर कॅल्शियम हाडांच्या मजबूतीसाठी फार आवश्यक असते। कॅल्शियमची कमतरता पूर्ण न झाल्यास हाड कमकुवत होऊ शकतात। यासाठी दूध सोडून इतर काही पदार्थांचे सेवन तुम्ही करू शकता। कॅल्शियम एक असा घटक आहे ज्यामुळे फक्त दात मजबूत होत नाहीत, तर मांसपेशी आणि नसांचे कामकाजही चांगले होते। तर आयुर्वेदिक जे डॉक्टर आहेत रॉबिन सिंह, ते सांगतात की दुधापेक्षाही जास्त कॅल्शियम कशातून मिळते हे त्यांनी सांगितलं आहे, ते आपण पाहूयात। तर हार्वर्ड हेल्थच्या रिपोर्टनुसार चिया सीड्स कॅल्शियम आणि प्रोटीन्सचा चांगला स्रोत आहेत। याशिवाय यात ओमेगा 3 फॅटी ॲसिड्समुळे असतात। तर चिया सीड्समुळे फायबर्स इंटेक वाढतो। चिया सीड्समधून 9.8 ग्रॅम डायटरी फायबर्स असतात। तर चिया सीड्समुळे ब्लड प्रेशर कमी होते, तर कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये राहते आणि डायजेस्टिव्ह हेल्थ चांगली राहते। वजन कमी होण्याचे अडथळे येत नाहीत आणि डायबिटीस नियंत्रणात राहते। हे सगळे फायदे आहेत चिया सीड्समुळे। तर हे तज्ज्ञांनी सांगितलं आहे, याचं तुम्ही सेवन केलं पाहिजे। पण जर तुमच्या पोटाचे टायर सुटलेत आणि कंबर लठ्ठ दिसते किंवा 21 दिवस जर हे पदार्थ तुम्ही खाल्ले तर वितळेल चरबी आणि तुम्ही फिट दिसाल। तर ते कोणते पदार्थ आहेत हे आपण जाणून घ्या। जर तुमचे पोट वगैरे सुटले असेल आणि कितीही योगा करून किंवा काही करून कमी होत नसेल, लठ्ठपणा कायम दिसत आहे किंवा त्याच्यामुळे त्रास होतो तुमच्या आपल्या शरीराला, त्याच्यामुळे त्रास होतो, कंबरदुखी होते महिलांसाठी, तर हे अत्यंत महत्त्वाचे आहे ज्यांच्या कंबरदुखीला त्रास होत आहे। तर 21 दिवस तुम्ही जर हे सलग पाळन केलं याचं, तर तुमची चरबी नक्की वितळेल आणि तुम्ही फिट दिसाल, तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही। तर पहिली गोष्ट अशी आहे की राजगिरा म्हणजे काय, तर राजगिराची हेल्दी फूड्समध्ये समावेश होतो। त्यामुळे हाडांना फक्त कॅल्शियम मिळत नाही, तर आयर्नसुद्धा मोठ्या प्रमाणात मिळते। तर त्या मल्टीडिसिप्लिनच्या रिपोर्टनुसार यात पोषक तत्व असतात ज्याच्यामुळे हेअरफॉलची समस्या उद्भवत नाही। यात फायबर्स विटॅमिन्स भरपूर असतात, त्यामुळे केस सुंदर आणि दाट होण्याची मदत करते। तर राजगिरा, जसं आपण राजगिराचे लाडू वगैरे खातो त्याचप्रमाणे राजगिरा आहे हा, ते एकदम हेल्दी फूडमध्ये समावेश त्याचा आहे, पौष्टिक आहे, ते तुम्ही त्याचं सेवन करू शकता। तर त्याच्यामुळे तुमच्या महिलांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे की त्यांचे केस सुंदर किंवा दाट होण्याची शक्यता असते, त्यामुळे तुम्ही याचे सेवन केलेच पाहिजे। तर दुसरी गोष्ट काय आपण पाहूयात, तर भोपळ्याच्या बिया। आता भोपळ्याच्या बियामध्ये नेमकं काय, तर 1 ते 2 चमचे भोपळ्याच्या बियांमध्ये जवळपास दुधाइतकेच कॅल्शियम असते। म्हणजे भोपळ्याच्या बियासुद्धा पौष्टिक आहेत। तर रात्रभर त्या पाण्यात भिजवून ठेवा तुम्ही आणि बियांचे सेवन केल्याने तब्येतीचे बरेच फायदेही मिळतात। म्हणजे जसं भोपळ्याचे बिया आहे, भोपळ्याच्या बियांचं तुम्ही एक रात्री भिजवलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जर खाल्लं तर त्यांचे तब्येतीला बरेच फायदे होणार आहेत, बरे दिसणार आहे, तुमच्या ह्याच्यामध्ये सुधारणा दिसेल। तर चौथं असं आहे की शेवग्याची पानं। आता शेवग्याच्या शेंगा आपण खातो हे ऐकलंय, पण शेवग्याची पानं म्हणजे शेवग्याच्या पानांची पावडर दुधात घालून प्यायलास यातून 4 पट जास्त कॅल्शियम मिळते। याशिवाय यात दुधापेक्षा जास्त प्रोटीन असते आणि मोरिंगा विटामिन्स मिनरल्स पोटॅशियमचा चांगला स्रोत आहे। तर यात कॅल्शियम, प्रोटीन, आयर्न, ओमिनो ॲसिड असे असते, त्याच्यामुळे शरीरात मसल्स बिल्ड होण्यासाठी मदत करते। तर शेवग्याची भाजी आपण ऐकली आहे, पण शेवग्याची पानं ही नवीनच आहे। तर त्याच्यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार त्यांनी शेवग्यांच्या पानामध्ये पावडर जी आहे, पानांची पावडर जी आहे ते दूध घालून त्यात प्यायल्यास त्याची 4 पट जास्त कॅल्शियममध्ये वाढ होते, आपल्या शरीरासाठी जे महत्त्वाचे आहे। तर आयर्न आणि ओमिनो ॲसिड हे त्याच्यामुळे मसल्स वाढ होण्यामध्ये फायदा होतो। हे दोन्ही लोकांसाठी महत्त्वाचं आहे, स्त्रियांसाठी आणि पुरुषांसाठी। तर तुम्ही याचा फायदा घ्या। तुम्ही हे 4 गोष्टी खाऊन बघा, तुमचा लठ्ठपणा किंवा जे तुमचा त्रास होतो आहे शरीराला तर तुमचं निघून जाईल आणि तुमच्या बॉडीला जे गरज आहे सध्या पौष्टिक आहाराची ते मिळून जाईल तुम्हाला। त्यामुळे अशा गोष्टी आहेत की कॅल्शियम असलेले सर्व पदार्थ तुम्ही खाऊ शकता आणि तुमच्या शरीराची नीट काळजी घेऊ शकता। तर आणखी काही माहिती असेल तर मी आपल्या यूट्यूब चॅनलवर नक्की टाकेल। धन्यवाद।